2025 4 डिसेंबरला आहे. तर 11-21 दिवस कशी स्वामींची सर्वात प्रभावी सेवा कशी करावी, तर 4 डिसेंबरपर्यंत दत्त जयंती विशेष सेवा. जर तुम्ही ही सेवा 14 नोव्हेंबरपासून सुरू केली तर नक्की तुम्हाला याचे फळ भेटणार. उद्या परवामध्येच म्हणजे 14 नोव्हेंबरपर्यंत जर तुम्ही छोट्या छोट्या सेवा केल्या तर तुम्हाला नक्की अनुभव भेटेल. ती सेवा तुम्ही 4 डिसेंबर म्हणजेच दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होते. ही जर सेवा मनापासून केली ना तर नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या इच्छा व दुःख दूर करतील. तुमच्या जवळचे नातेवाईक सुद्धा करू शकत नाही, पण ही सेवा जर तुम्ही केली तर नक्की फळ भेटणार. आणि बघा 4 डिसेंबरला गुरुवार आहे, याच दिवशी दत्त जयंती आहे. किती योगायोग आहे आज. तर ही सेवा कशी करायची, ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे. तर 21 दिवसाची सेवा आहे. तर यामध्ये बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असतो की जर मला मासिक पाळी आली, काही ना काही प्रॉब्लेम असतील, तर मी ही सेवा कशी करू. तर पाळी झाल्यानंतर जे प्रॉब्लेम आहेत ते झाल्यानंतर पण तुम्ही ही सेवा करू शकता. जर कोणी आत्ता व्हिडिओ पाहिला असेल व आता अरे वेळ निघून गेली आहे आणि आता मी ही सेवा कशी करू, असा जर कोणाला प्रश्न पडला असेल तर तसे काही नाही. या 21 दिवसामध्ये आपण आपल्या मनापासून मनोभावे जर ही सेवा केली तर त्याचे नक्की आपणाला फळ भेटते. तर घाबरू नका, तुम्ही ही सेवा करू शकता. दत्त म्हणजेच स्वामी व स्वामी म्हणजेच दत्त. ही दत्त जयंती आपणाला दिवाळीप्रमाणेच असते. ही सेवा म्हणजेच नशिबाची नवीन वाटचाल सुरू करणारी सेवा आहे. मुलं बाळं होत नसेल, त्याचप्रमाणे नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल, पैशाची चणचण असेल, घरात नेहमी कोणी आजारी असेल, नेहमी काही ना काही प्रॉब्लेम होत असतील, तर नक्की ही जी सेवा आहे दत्त जयंती विशेष, तर ती तुम्ही करू शकता. आपल्याजवळ जर केंद्र असेल तिथे जाऊन पण तुम्ही ही सेवा करू शकता. या 21 दिवसामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये सेवा कंटिन्यू चालू असतात. अखंड जप सप्ताह अशा विविध प्रकारच्या या 21 दिवस सेवा केंद्रामध्ये होत असतात. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा. संकल्प करताना अखंड हा शब्द वापरू नका, कारण तुम्ही जी सेवा करत आहात तर त्यामध्ये चुकून काही ना काही प्रॉब्लेम असतील, सुतक पडू शकतं, अगर काही पण प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही अखंड हा शब्द वापरू नये. मध्ये जर खंड पडला तर परत मनामध्ये काही पण महिलांच्या शंका येते, अरे आता काय होईल वगैरे. त्यासाठी अखंड हा शब्द